नमस्कार मित्रांनो, हे बघा ननंदबाई, तुम्हाला जर यायचं असेल तर आनंदाने या, पण मी तुमच्या ननंदबाईला बोलावू शकत नाही. त्यांना बोलावण्यासाठी माझ्या मुलाचं लग्न नाही, मी घरीच छोटासा वाढदिवसाचा प्रोग्राम ठेवला आहे. असं पण गेल्या वेळेस जे घडलं ते मी अजून विसरले नाही. हे बघा, उद्या मी तुमच्या भावाला तुम्हाला आणण्यासाठी पाठवून देते, त्यामुळे तुम्ही फक्त तयार होऊन बसा. तुमच्या ननंदबाईला वाढदिवसाला येण्यासाठी सांगू नका. असं म्हणून सोनालीने फोन ठेवून दिला. फोन ठेवल्यावर इकडे ननंद सुप्रियाला टेन्शन आलं. तिच्या वहिनीचं सोनालीचं बोलणं मनाला टोचलं होतं. सुप्रियाला खूप राग आला होता. सुप्रियाने मनातल्या मनात विचार केला की माहेरी जाऊन वहिनीची सगळी तक्रार आईला सांगणार आहे. त्यांची हिंमत कशी झाली की माझं बोलणं ऐकून न घेण्याची? त्यांना माझ्या इज्जतीबद्दल काहीच घेणं देणं नाही. दुसऱ्या दिवशी जेव्हा सुप्रिया माहेरी गेली तेव्हा हॉलमध्ये सगळ्यात पहिल्यांदा तिची भेट तिच्या वहिनीसोबत सोनालीसोबत झाली. आपल्या ननंदला पाहून सोनाली तिच्याकडे बघून हसली, पण आपल्या वहिनीला समोर पाहून तोंड वाकडं करत सुप्रिया डायरेक्ट तिच्या आईच्या खोलीमध्ये गेली. सुप्रियाचं आपल्याप्रती वागणं पाहून सोनालीला जरा विचित्रच वाटलं. तिला कळाले होते की आज सुप्रिया काहीतरी वादळ नक्कीच निर्माण करणार आहे. पण सोनालीने विचार केला की आज माझ्या मुलाचा वाढदिवस आहे, तर मी कोणाच्या पण बोलण्याचा हंगामा करणार नाही. गेल्या वेळेस वाढदिवस वाया गेला होता, पण यावेळेस मी वाढदिवस वाया जाऊन देणार नाही. दरवेळेसप्रमाणे मी माझ्या मुलाचा वाढदिवस घरात भांडणे कलेश करून साजरा करणार नाही. इकडे सुप्रिया तिच्या आईच्या खोलीमध्ये गेली आणि रडू लागली. आई, याला काय म्हणायचं ग? वहिनीच्या मनाला येईल तसं वहिनी मला बोलत असतात. बोलायच्या आधी एकदा पण विचार करत नाहीत की त्यानंतर माझ्या परिवारात घरात किती भांडणे निर्माण होत असतील. अगं, वाढदिवसाच्या निमित्ताने माझी नणंद परत या घरात आली असती तर एकदा तिला विचारायचं असतं, ती आल्यावर काय बिघडणार होतं? एवढं मोठं घर आहे, 10 मिनिटं येईन, खाऊन पिऊन जाईल. पण माहीत नाही वहिनीला माझ्या नणंदसोबत काय प्रॉब्लेम आहे. मला तर वाटत आहे की वहिनी माझ्यावर जळत आहे. सुप्रियाची आई कोमलताई म्हणाल्या की अगं सुप्रिया, तू चुकीचा विचार करत आहे. तुझी वहिनी कशामुळे तुझ्यावर जळेल? आई, तुला माहीत नाही का, वहिनी खूप जळते आणि ते पण माझ्यावर. वहिनी जेव्हा तिच्या वहिनींना बोलावते तेव्हा काहीच प्रॉब्लेम होत नाही, पण जेव्हा माझ्या नणंदला बोलवायचं म्हणल्यावर त्यांच्या अंगावर काटा फुटतो. आई, आता तूच सांग, जेव्हा माझ्या नणंदच्या सासरी काही प्रोग्राम असतो तेव्हा मला बोलावतच असतात, आणि जर माझ्या माहेरी काही प्रोग्राम असेल आणि मी त्यांना नाही बोलल्यावर त्यांना राग तर येणारच ना. सुप्रियाचं बोलणं ऐकून कोमलताई म्हणाल्या की जरा सोनालीला बोलावून आण. सोनालीला माहीत होतं की थोड्या वेळाने तिला सासूबाई नक्कीच खोलीमध्ये बोलावत असतात, पण सोनालीने पण विचार केला होता की काही पण झालं तरी ती सुप्रियाच्या नणंदला बोलावणार नाही, कारण गेल्या वेळेस ती काही विसरली नव्हती. हिम्मत एकवटून सोनाली सासूच्या खोलीमध्ये गेली. कोमलताई तिला म्हणाल्या की हे काय आहे सुनबाई, सुप्रिया त्या घरची सून आहे म्हणल्यावर सुप्रियाच्या माहेरी कोणता प्रोग्राम असेल तर तिची नणंद आपलं भागच आहे. जर नाही बोलावलं तर तुझ्या नणंदला सुप्रियाला तिच्या सासरी टोमणे ऐकायला मिळतील, हे माहीत आहे ना तुला. त्यामुळे एक काम कर, तू आताच्या आता सुप्रियाच्या नणंदला फोन कर आणि माफी मागून त्यांना वाढदिवसाला बोलवून घे, आणि जेव्हा सुप्रियाची नणंद येईल तेव्हा वाढदिवस साजरा होईल. सोनाली हिमतीने एकदा तिच्या नणंदकडे पाहू लागली. तिची नणंद सुप्रिया रागाने तिच्याकडे पाहत होती. सोनाली तिच्या सासूला म्हणाली की माफ करा सासूबाई, मी माझ्या मुलाचा वाढदिवस करत आहे, लग्न नाही, की ज्यामुळे मी एवढ्या माणसांना इथे बोलून गर्दी करू. जे कोणी महत्त्वाचे पाहुणे होते मी त्यांना सगळ्यांना बोलावले आहे. सोनालीवर चिडत सुप्रिया म्हणाली की म्हणजे वहिनी, तुमची बहीण आणि वहिनी हे मेन पाहुणे आहेत का? तुम्हाला माझी नणंद मेन पाहुणी वाटत नाही का? सोनाली सुप्रियाला म्हणाली की ताई, तुम्ही माझ्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढत आहात. माझी बहीण आणि वहिनी इथेच आसपास राहतात,
त्यामुळे ते इथे नेहमीच असतात. त्यामुळे मी त्यांना इथे कार्यक्रमासाठी बोलावलं आहे. आणि असं पण सासूबाई, तुम्हाला गेल्या वेळेस आठवत असेल की गेल्या वेळेस मी सुप्रिया ताईच्या नणंदबाईला किती प्रेमाने इन्व्हाइट केलं होतं. त्यांच्या मुलांसाठी कपडे आणि त्यांच्यासाठी महागातली साडी आणि भेटवस्तूसुद्धा आणल्या होत्या. एवढेच नाही तर दोन्ही पण मुलांना महागातले खेळणे आणि पूर्ण मान सन्मानाने त्यांना येथून पाठवले होते. यापेक्षा जास्त मी काय करणार होते. माझ्या मुलाचा छोटासाच बर्थडे होता, तरी पण मी माझ्या परीने जेवढे होईल तेवढे मी केलं होतं. तरी पण सुप्रिया ताईने मला बोलण्याचा चान्स सोडला नाही. त्यांनी माझा किती अपमान केला होता. सुप्रिया ताई मला म्हणाल्या की मी गरीब भिकारी बापाची मुलगी आहे. तुमच्या मुलीने किती मला जलील आणि अपमानित केलं होतं हे तुम्ही विसरला आहात का? सोनाली कोमलताईला म्हणाली. आपल्या सुनेचं सोनालीचं बोलणं ऐकून कोमलताई शांत झाल्या. खरं तर गेल्या वेळेस सोनालीच्या मुलाचा जेव्हा बर्थडे होता तेव्हा सुप्रियाची नणंद पण बर्थडेला आली होती. तेव्हा सोनालीने तिचा चांगला पाहुणचार केला, तरी पण सुप्रिया तिला नाही नाही ते बोलली होती. सुप्रियाला वाटत होतं की अजून वहिनीने जास्त तिच्या नणंदला द्यावं, त्यामुळे सासरी तिचं कौतुक होईल. जेव्हा तिची नणंद गेली होती तेव्हा सुप्रियाने सोनालीच्या माहेरच्या लोकांसमोरच तिचा अपमान केला होता. ती म्हणाली होती की वहिनी, तुम्ही भिकारी बापाची मुलगी आहात का? माझ्या नणंदसाठी एवढेच का दिले? अजून काहीतरी भरपूर द्यायचे असते. एवढेच देताना तुम्हाला जरा पण लाज वाटली नाही का? आता माझी नणंद सासरी जाऊन काय म्हणेल की वहिनीचे माहेर किती मोठे आहे, परंतु देण्याच्या वेळेस मात्र भिकारी आहेत. सोनाली सुप्रियाला म्हणाली की तुम्ही तुमच्या नणंदच्या घरी जाता तेव्हा तुमची नणंद पण तुम्हाला एवढेच उपहार देत असते का? तर मग जास्त अपेक्षा का करत आहात? सुप्रिया म्हणते की जास्त दिल्यामुळे माझी नणंद दबावाखाली राहिली पाहिजे, त्यासाठी तिला अशा प्रकारे लालच दाखवावे लागते. पण तुम्ही तर माझी इज्जत मातीमध्ये मिळाली. आपल्या मुलीचं बोलणं ऐकून कोमलताईला जरा अस्वस्थ वाटले होते. त्या म्हणाल्या की सुप्रिया, सासरमध्ये दबदबा कायम राहावा म्हणून आपल्या माहेरच्यांना लुटणं देणं हे बरोबर नाही. आणि मला वाटत नाही की तुझ्या वहिनीने तुझ्या नणंदसाठी काही कमी केले आहे. जर तुला असं वाटत असेल तर मी तुला अजून चांगल्या 2 साड्या आणि काही पैसे द्यायला तयार आहे आणि तू नंतर तुझ्या नणंदला दे. दुसरे वेळेस जेव्हा तुझी नणंद येईल तेव्हा तुझ्या मनानेच आम्ही तिचा पाहुणचार करेन. याची काळजी तू अजिबात घेऊ नकोस. खूप मुश्किलीने कोमलताईने सुप्रियाला शांत केले होते, पण सासूचं बोलणं ऐकून सोनालीने हा निर्णय घेतला होता की ती कधीच आता सुप्रियाच्या नणंदला बोलावणार नाही आणि जर सुप्रियाला यायचे असेल तर येईल, नाही तर नाही आली तरी नाही आली. जशा प्रकारे सुप्रियाला काही सहन होत नव्हते तशा प्रकारे सोनालीला पण काही सहन होत नव्हतं. सोनाली पण उत्तरे लोकांच्या तोंडावरच देत होती. ती कोणाच्या पाठीमागे बोलत नव्हती. गेल्या वेळेचं आठवून कोमलताईला हे समजलं की या घरात सुप्रियाच्या नणंदने नाही आलेलेच परवडेल. हे बघ, बर्थडे तर दरवर्षी आहे, मग दरवेळेस तुझ्या नणंदला बोलावणं पण जमणार नाही. हे बघ, तू दर बर्थडेला येत जा, कारण हे तुझं माहेर आहे आणि तुझ्या हक्कासाठी इथे काही पण माग. विनाकारण दुसऱ्यांसाठी आपल्या माहेरचे नाते खराब करू नकोस. आईचं बोलणं ऐकून सुप्रिया आईकडे आश्चर्याने पाहू लागली आणि म्हणाली की आई, तू हे काय बोलत आहेस? तू वहिनीला समजावून सांगण्याऐवजी तू मलाच का समजून सांगत आहे? असं म्हणून सुप्रिया रागाने आईकडे पाहू लागली. कोमलताईला त्यांच्या मुलीचा राग माहीत होता. आता जर त्या काही म्हणाल्या तर रागाने सुप्रिया निघून जात असते हे त्यांना माहिती होते. पण शेवटचं समजून सांगण्यासाठी कोमलताई तिला म्हणायला लागल्या की हे बघ सुप्रिया, आता बर्थडे सुनाच्या मुलाचा आणि तुझ्या भावाच्या मुलाचा आहे, त्यामुळे कोणत्या पाहुण्यांना बोलवायचं आणि कोणत्या पाहुण्यांना नाही बोलवायचं हे त्यांचं काम आहे. आणि असं पण छोट्याशा बर्थडे पार्टीसाठी असं सगळ्यांना बोलावणं हे पण चांगलं नाही. आणि तुझ्या वहिनीची बहीण किंवा वहिनी हे इथे जवळपास असतात, त्यामुळे त्यांना बोलावले आहे. तुझी नणंद लांब असते, तिला सारखं बोलवणं चांगलं वाटत नाही. पण जेव्हा आपल्या घरात मोठा कार्यक्रम असेल तेव्हा आपण नक्कीच हक्काने, प्रेमाने, आनंदाने तुझ्या नणंदला बोलावू आणि त्यावेळेस तुझ्या मनाने सगळं काही होईल. मी स्वतः करेन, पण विनाकारण हंगामा करू नकोस. तू आता तुझ्या आईची पण परिस्थिती समजून घे.
आपल्या सासूचं समजूतदारपणीचं बोलणं ऐकून इकडे सोनाली पण शांत बसली होती. थोड्या वेळाने सोनाली सुप्रियाच्या शेजारी जाऊन बसले आणि म्हणाली, हे बघा सुप्रियाताई, माझ्या बोलण्यामुळे तुम्हाला वाईट वाटत असेल तर मी तुमची माफी मागायला तयार आहे. परंतु आपल्या माहेरची इज्जत पैशावर अवलंबून नसते. असं पण माहेरची इज्जत तर माहेरच्या व्यवहारावर अवलंबून असते. तुमची जेव्हा नणंदबाई आली होती तेव्हा आम्ही त्यांना खूप प्रेमाने वागणूक दिली आहे आणि तुमच्यात आणि त्यांच्यात कोणताच भेदभाव केला नाही. हे बघा, तुमची नणंद त्यांचं माहेर सांभाळत आहे, तुम्ही तुमचं माहेर सांभाळा आणि मी माझं माहेर सांभाळते. असं पण आईवडिलांनंतर माहेर आपलं वहिनी आणि दादावरच अवलंबून असते. माफ करा सुप्रियाताई, जर तुम्ही असा हट्टाला पेटला तर मी पुढच्या वेळेस तुम्हाला हक्काने बोलून आणि सेवा करणं मला जमणार नाही. कोमलताईला सोनालीचे शब्द जरा टोचले होते, परंतु आपल्या हट्टी मुलीला समजावण्यासाठी हेच गरजेचं आहे. त्यांना समजत होतं सोनाली खूप कटू शब्द तिला बोलली होती. सोनालीला समजत होते की सुप्रिया फक्त आपला मोठेपणा दाखवण्यासाठी हे सगळं करत आहे, पण कधीच आपल्या माहेरच्या पैशांबद्दल गर्व करू नये. नेहमी आपल्या माहेरची माणसे कसे वागतात, आपल्याला कसे मान देतात याकडे लक्ष दिले पाहिजे. यानंतर सुप्रियाने शांतपणाने तिच्या भाच्याचा वाढदिवस साजरा केला. हळूहळू सगळी परिस्थिती सुप्रियाला समजू लागली होती. ही कथा कशी वाटली मित्रांनो, ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर नक्की करा आणि हो, चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू, धन्यवाद.